रुकडी रेल्वे स्टेशन अंतर्गत अनेक लोक प्रवास करत असतात. मात्र गेल्या कित्येक वर्षापासून प्रवाशांसाठी आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधांचा अभाव होता. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. आवश्यक सेवा सुविधा रुकडी रेल्वे स्टेशनला मिळण्यासाठी गेली अनेक वर्ष नागरिक तसेच विविध संघटना कित्येक वर्ष रेल्वे अधिकारी यांना निवेदन करत होते. याबाबत रेल्वे रोको आंदोलनाच्या माध्यमातून देखील प्रवासी लोकांच्या हितासाठी विकास कामांबाबत रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती. अखेर याची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन विकास कामे मंजूर करत विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या कामाचा शुभारंभ आज रुकडी रेल्वे स्थानकावरती आंदोलनकर्ते अमित कुमार भोसले, सुरेश लोंढे, पिंटू कुंभार, प्रसाद गवली, जॉन डिसूजा, सुनील भारमल, कुमार चव्हाण, सरदार शेख, जावेद मेस्त्री, रुकडी रेल्वे स्थानक मास्टर अश्वजित माणगावकर व आदींच्या उपस्थितीत पार पडला. रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांना आवश्यक असणाऱ्या अनेक विविध समस्या या ठिकाणी गेले अनेक वर्ष आपण करत आहे. त्या समस्या मिटवण्यासाठी रेल्वे प्रशासन अधिकारी यांना विविध पद्धतीने आंदोलन केले, निवेदन दिले, अनेक वेळा आपल्याला संघर्ष करावा. आज उशिरा का असताना पण रेल्वे खात्याने त्याची दखल घेऊन रुकडी रेल्वे स्टेशनला जोडणारा प्लॅटफॉर्मवर एक हा जो रस्ता आहे, दोनचा रस्ता आहे, ह्या कामाला सुरुवात केलेली आहे. प्रवास भुयारमध्ये कामात त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांनी नियोजन करून पाणी येणार नाही, इतर काय म्हणून पडणार नाही याची रेल्वेकडे जबाबदारी घेतलेली आहे. बाकीच्या काही ज्या गोष्टी असतील त्या टप्प्याटप्प्याने त्याच्या विभागाने त्या पूर्ण करायच्या आहेत. या ठिकाणी आज हा कामाला शुभारंभ या ठिकाणी सर्व पद्धतीमध्ये केलेला आहे. भविष्य काळामध्ये अशा ज्या गावाच्या समस्या असतील त्यावेळी सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र यावं, लोक आंदोलन करावं आणि लोक साधावा अशा ठिकाणी मनोबल व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यामध्ये रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 ला जोडणारा रस्ता आणि पार्किंग व्यवस्था काम सुरू झाले असून याबाबत अनेक वेळा लोक आंदोलन करण्यात आली. त्याची दखल घेऊन रेल्वे प्रशासन अधिकारी यांनी काम सुरू केले असून या विकास कामाचे श्रेय लोक आंदोलनाला मिळत असून नागरिकही समाधान व्यक्त करत आहेत. माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.